मध्ये युक्तिवाद होणार आहे त्याच्यातले काय महत्त्वाचे मुद्दे असतील? काल कपिल सिब्बलांनी अनेक मुद्द्यांचा समावेश जो आहे तो त्यांच्या युक्तिवादामध्ये केलेला आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्याकडून काय बाजू मांडली जाईल की त्या मुद्द्यांवरती युक्तिवाद आज होऊ? हे पिटिशनर आहेत त्यांनी मेजॉरिटी सिद्ध करण्यासाठी जे कागदपत्र दाखल केले त्या कागदपत्रांचा जो मगाशी मी उल्लेख केला तुम्हाला की इतक्या मोठ्या प्रमाणात 19 लाखपेक्षा जास्त लोकांची प्रतिज्ञापत्र आहेत, त्या प्रतिज्ञापत्रांचा विचार न करता राजकीय पक्ष संघटनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच पकड आहे हे लक्षात न घेता किंवा ते लक्षात येत असताना ते मुद्दाम बाजूला ठेवून केवळ पक्षातले आमदार हे जास्त संख्येने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे त्यांना पक्ष देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी प्रयत्न केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, हे मांडण्यात येणार आहे. त्यानंतर हा महत्वाचा मुद्दा आहे की एकूणच सुभाष देसाईच्या केसमध्ये आणि तो 5 न्यायाधीशांनी दिलेला निर्णय आताच्या 3 न्यायाधीशांवर बंधनकारक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की राजकीय पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्ष संघटना आमदारांची संख्या या 2 सेपरेट डिस्टिंक्ट एंटिटी आहे. म्हणजे मुख्य प्रतोद कोणाला नेमायचं किंवा एखाद्या लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ पक्षाचं प्रमुख म्हणून कोणाला नेमायचं ते सगळे अधिकार हे राजकीय पक्षाच्या प्रमुखाकडे आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंकडेच आहेत. हे सुद्धा एकनाथ शिंदेंनी जो भरत गोगावलेंची व्हीप म्हणून नियुक्ती केली होती ती बेकायदेशीर, स्वतःची नेमणूक आणि भरत गोगावलेंची दोन्ही बेकायदेशीर आहे. त्यांनी स्वतःची नेमणूक जी करून घेतली ना ती सुद्धा बेकायदेशीर आहे. आणि तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची जी नेमणूक केली ती सुद्धा चुकीची आहे. त्यामुळे सगळे चुकीचे माणसं एकत्र यायचे आणि जे बरोबर आहे त्यांना तुम्ही चुकीचे आहे असं म्हणायचं, हा असा रडीचा डाव असतो का? 28/6/2022 रोजी राज्यपालांनी घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे असं पॅरेग्राफ नंबर 199, 200 आणि 213.8 या पानांवर सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईच्या केसमध्ये सांगितलं आणि बहुमत चाचणीचे आदेश त्यांनी दिले ते चुकीचे आहे.